नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. नशिबान आणि ठरलं तर या मालिकेच्या महासंगमच्या पहिल्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आता पहिल्या भागामध्ये मात्र आता सावी ही जी काही ती मेहंदी कालवलेली आहे तर ती मेहंदी घेऊन मात्र आता ती आदलाबदली करायला येत असते, कारण ही गिरिजाच्या हातावर मेहंदी लावायला द्यायची आणि त्यानंतर मात्र गिरिजाची जी काही वाट लागेल याची पूर्ण तयारी ती करत असते. आणि त्याच वेळेस आता प्रियाकडे हे भांडं तिला द्यायचं असतं म्हणून ती समोरून येत असते. सायलीचं आता प्रियाकडे लक्ष असते आणि तेवढ्याच सावी आता मुद्दाम एका बाईला धक्का देते आणि तिला खाली पाडते, कारण सगळ्यांचं लक्ष त्या बाईकडे जाण्यासाठी. आता मात्र सावी ती भांडं घेऊन येतच असते आणि सगळेजण त्या बाईजवळ धावतात. सायली आता म्हणते की हे पग गिरिजा थांब, मी आले. म्हणून आता सायली मात्र तिकडे आता प्रियाकडे आणि त्या बाईकडे सुद्धा येत असते, परंतु तोच आता सायलीचा धक्का सावीला लागतो आणि सावीला धक्का लागल्यानंतर जी काही मेहंदी आहे, जे मेहंदीचं भांड आहे ते पूर्ण सावीच्या अंगावर सांडते. केमिकल कालवणारे ते काही मेहंदी आहे तर ते मात्र अगदी सगळी सावीच्या तोंडाला लागते. आता सगळेजण उठून पाहत असतात आणि सावीवर सगळेजण हसायला सुरुवात करतात. गिरिजाला सुद्धा हसू येत असतं आणि अर्जुन सुद्धा खूप हसत असतो. तेथे आलेल्या सगळ्या मैत्रिणी मात्र आता हसत असतात. सावीला आता खूपच राग येतो. रागाने ती हे सर्व पाहत असते. तेव्हा आता सावी मात्र सायलीवर खूपच ओरडते की काय गं, अक्कल नाही का तुला? चालता येत नाही का बघून व्यवस्थित? आणि तेवढ्यात आता उर्वशी आणि प्रिया धावतच येतात. तर सायली आता सावीला म्हणते की अगं तू बघून चालायला हवं होतं. तेव्हा उर्वशी म्हणते की अगं सावी काय केलं हेस तू? तेव्हा आता सावी म्हणते की बघ ना मावशी, अगं हिने सगळी काही मेहंदी माझ्या अंगावर सांडली. म्हणून सावी रागाने आता सायलीकडे पाहते आणि तिला युजलेस असं म्हणते. आणि तेवढ्यात उर्वशी मात्र सावीला खुणावते. तेव्हा मात्र आता सायलीला इतका राग येतो आणि प्रियाचा हात रागाने धरत ती आता तिला बाजूला हिसकावते आणि म्हणते की काय ग, काय चाललं तुझं? प्रिया आता सगळ्यांच्या समोर म्हणते माझा हात सोड. आता सगळेजण प्रिया आणि सायलीकडे पाहत असतात. तेव्हा सायली तिला रागाने विचारते की तू इथे का आलीस आणि तुझं नक्की इथे काय आहे? तेव्हा मात्र आता प्रिया म्हणते की काय म्हणजे काय? अगं तू कशी इथे तुझ्या मैत्रिणीसाठी आले तसे मी सुद्धा माझ्या मैत्रिणीसाठीच आले. तेव्हा मात्र आता लगेच सायलीने घट्ट असा प्रियाचा हात आवळलेला असतो आणि प्रिया तिच्या हातातून हात बाजूला करण्याचा प्रयत्न करत असते. अर्जुन आता प्रियाकडे रागाने पाहतो. गिरिजा लगेच आता पुढे येते आणि म्हणते की कोण मैत्रीण तुझी? सावी सावी तुझी मैत्रीण आहे का? त्यावर आता सायली विचारते की काय ग गिरिजा, अगं सावी कोण आहे? तेव्हा आता गिरिजा मात्र सावीकडे बघत म्हणते की अगं आहे अशीच एक कोणीतरी. तेव्हा आता उर्वशी आणि सावी मात्र रागाने गिरिजाकडे पाहत असतात. तेव्हा आता सायली म्हणते की अशीच कोणीतरी आणि ह्या प्रियाची मैत्रीण. तेव्हा मात्र आता सायली रागाने प्रियाकडे पाहते आणि म्हणते की नक्कीच येथे काहीतरी शिजत आहे तर हो की नाही प्रिया? तेव्हा प्रिया रागाने म्हणते की माझा हात सोड आणि तू मला विचारणारी कोण आहेस? त्यावर तर सायली तिला म्हणते की अगं नक्की ना प्रिया, येथे काहीतरी शिजत आहे, नक्की काहीतरी प्लॅनच आहे. तेव्हा आता रागाने प्रिया म्हणते की हे बघ, मी येथे सावीसाठी आले, माझा काही प्लॅन नाही. तेव्हा आता लगेच गिरिजा म्हणते की एक मिनिट, अगं सावीचा तुला येथे बोलवण्याचा संबंध काय आहे? लग्न माझं आहे, सावीचं नाही. तेव्हा आता सगळेजण मात्र हा जो काही तमाशा सुरू आहे तो पाहत असतात. सायली आता पुन्हा रागाने प्रियाला विचारते की नक्की सांग तुझं काय चाललेलं आहे? तेव्हा आता गिरिजा लगेच सावीवर ओरडते आणि म्हणते की काय गं, मी तुला साखरपुड्याच्या दिवशी सांगितलं होतं की परत जर माझ्या समोर आली तर मी तुझी वाट लावेल म्हणून. तेव्हा मात्र आता जो घडलेला प्रकार आहे तर तो मात्र आता सावीला आठवतो. सावी जोरात आता गिरिजावर ओरडते आणि विचारते की काय ग, तू कोण आहे माझी वाट लावणारी? तेव्हा मात्र आता सायली सावीकडे पाहते आणि प्रियाकडे बघून हसत म्हणते की प्रिया, अगं तू हिला मदत करायला आलीस का? आणि बरोबर आहे, ती तुझीच मैत्रीण आहे, तुझ्यासारखी असणार आहे. हे मात्र राहू केतूची युती झालेली आहे तर. तेव्हा आता गिरिजा सुद्धा अगदी दात खातच म्हणते की सायली ताई, अगं ह्या दोघी जणी नक्की काहीतरी मोडता घालण्यासाठी इथे आलेल्या आहेत. तेव्हा आता सावी ही जोरात ओरडते आणि म्हणते की तू मोडता घातलेला आहेस माझ्या आणि रुद्रमध्ये. आणि तेवढ्यात वासंती आता नागेश्वरला म्हणते की अहो बघा ना. नागेश्वर वासंतीला म्हणतो की हे बघा तुम्ही गप्प बसा, बघून द्या मला की पुढे काय होतं ते. तेव्हा आता गिरिजा लगेच आपला हात वर करते आणि सावीला म्हणते की सावी, ही अंगठी बघतेस ना माझ्या हातामध्ये, अगं तुझ्या समोरच घातलेली आहे यांनी माझ्या बोटामध्ये. तेव्हा मात्र आता लगेच सायली ही या दोघींना विचारते की काय ग, नक्की तुम्ही दोघी येथे येऊन काय करणार होतात आणि तुमच्या मदतीला आणखी नक्की कोण आहे तरी? तेव्हा आता अजूनपर्यंत काही सायलीने प्रियाचा हात सोडलेला नसतो. आता प्रिया अगदी खूप मोठ्या जोरात ओरडते की माझा हात सोड, मी तुला एकदा सांगितलं की हात सोड म्हणून. तेव्हा आता सायली तिला म्हणते की अगं नशीब समज, मी फक्त तोंडाने बोलते आणि हे बघ माझ्या मैत्रिणीच्या ह्या लग्नामध्ये जर काही मोडता घातलास तर मात्र
मी तुझं थोबाड फोडेल हे लक्षात ठेव, आणि मला सांग की अजून तुमच्या मदतीला आहे तरी कोण. तेव्हा आता सायली सगळ्यांना म्हणते या मुलीपासून मात्र लांब राहायचं, कारण अत्यंत पाताळयंत्री बाई आहे ही. तेव्हा आता गिरिजा म्हणते की आणि ही सुद्धा. तेव्हा आता सावी लगेच गिरिजावर धावून जाते. गिरिजा म्हणते की लायकीत राहायचं, आणि आता जसं सावी बोट पुढे करते तर गिरिजा सुद्धा तसं बोट करून आता सावीला म्हणते की बोट खाली करायचं. तेव्हा आता नागेश्वर आणि वासंती हसतात. अर्जुनला तर खूप हसू येतं आणि रुद्रला सुद्धा. तेव्हा आता सावी ही गिरिजाला म्हणते की तुझ्याकडे बघतेस मी, थांब. आणि तेवढ्यात मात्र आता जे काही केमिकल लागलेली ती मेहंदी आहे तर ती चेहऱ्याला लागल्यामुळे सावीला आता चक्कर यायला सुरुवात होत असते. गिरिजा तिच्याकडे पाहत असते आणि तेवढ्यात नागेश्वर आता वासंतीला म्हणतो की बघितलंस का, बघा घोरपड्यांच्या घराला शोभेल अशी सून आपल्या घरात आलेली आहे. तर तेव्हा आता उर्वशी पुढे येते आणि गिरिजाला म्हणते की काय ग, किती बोलशील तिला, बिचारीचा बीपी लो होतोय. आता मात्र हिला पूर्णपणे चक्कर यायला सुरुवात झालेली असते आणि उर्वशी तिला धरून आतमध्ये घेऊन जाते. आणि प्रिया आता आतमध्ये, आता ही सावी गेल्यानंतर रागाने सायलीच्या हातामधील हात आपला हिसकावते. सायली तिला म्हणते की निघ, चालते हो इथून. तेव्हा आता प्रिया रागाने तिला म्हणते की तू मला सांगणारी कोण आहेस. तेव्हा आता सायली म्हणते की बरोबर आहे, कारण तुला नुसतं ऐकून घेण्याची सवय तर नाहीच. म्हणून सगळ्यांच्या समोर ती आता प्रियाच्या हाताला धरते आणि आता सायली सगळ्यांच्या समोर प्रियाला घराच्या बाहेर ढकलून देते. आता मात्र सगळेजण सायलीकडे पाहत असतात. आता सायलीने तिला दरवाजात आणून अगदी लोटून दिल्यानंतर म्हणते की हे बघ अगं, या घरामध्ये शुभ कार्य सुरू आहे आणि तुझी ही अशुभ दृष्टी मात्र आता या सगळ्यावर नकोय, आणि निघ, चालती हो. तर प्रिया रागाने तेथून निघून जाते. तेव्हा आता सायली परत गिरिजा जवळ येते. गिरिजा म्हणते की सायली, त्यावर आता सायली म्हणते की गिरिजा अगं काही टेन्शन घेऊ नकोस, विघ्न आलं होतं आणि ते आपण दोघींनी मिळून घालवलं सुद्धा, आणि हे बघ आता सगळं काही छान होणार आहे, मी आहे ना तुझ्या बरोबर. तेव्हा आता गिरिजाला आधार वाटतो. आता गिरिजा आणि सायली आता दोघी खुश होतात. तर सायली म्हणते की चला तर आता मेहंदीच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात. तेव्हा मात्र आता लगेच सायली ही कोण वगैरे घेते आणि मेहंदीच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. सायली आता गिरिजाचा हात पुढे घेऊन तिच्या हातावर मेहंदी काढत असते. आता गिरिजाला आता अगदी डोळ्यामध्ये पाणी सुद्धा येतं आणि ह्या घराकडे ती पाहत असते. आता सगळेजण गिरिजा आणि सायलीकडे पाहत असतात आणि खूप खुश होऊन हसतात. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे मात्र आता इकडे म्हणजे प्रतिमा आत्या आणि कल्पना यांची आता अस्मिताच्या डोळे जेवणाची पूर्ण तयारी सुरू असते. कल्पना विमलला विचारते की तू सगळं काही डेकोरेशनचं सामान काढलेलं आहे का. त्यावर तर विमल सांगतात की हो वहिनी, सगळं काही काढून ठेवलेलं आहे, लाईटच्या माळा, फुलांच्या माळा सगळं काही काढून ठेवलेलं आहे. त्यावर तर कल्पना प्रतिमात्याच्या जवळ येते आणि म्हणते की हे बघ. तर आता लगेच प्रतिमात्या म्हणते की अगं मला काय वाटतं, कल्पना आपल्याला अस्मितासाठी झोपाळा लावा लागेल. तेव्हा आता कल्पना म्हणते की अगं हो ना, ते पण खरं आहे, आणि सामानाची यादी सुद्धा आपल्याला करायची आहे. आता अस्मिता, प्रताप हे सगळेजण कल्पना आणि प्रतिमा या दोघींची जी काही तयारी सुरू आहे तर त्याकडे पाहत असतात. त्यावर आता प्रतिमा आत्या जे काही त्यांनी 2 सामानाची यादी केलेली आहे, ओटीचं सामान आणि जे काही लागत आहे ते सगळं यादी आता ती कल्पनाला दाखवते आणि आता कल्पनाला एकदा बघून घ्यायला सांगते. आता कल्पना म्हणते की काय सांगतेस प्रतिमा, अगं हे मात्र तू अगदी उत्तम केलंस. म्हणून आता कल्पना खूप हसते आणि आता प्रतिमा ही प्रतापला म्हणते की प्रताप, हे सगळं आणण्याची जबाबदारी आता तुझी असेल. त्यानंतर मात्र आता इकडे प्रिया आणि उर्वशी आता ह्या सावीला घेऊन आत येतात. आता सावीला खूप त्रास होत असतो. तेव्हा आता दोघी मात्र सावीच्या चेहऱ्याला जी ती मेहंदी लागलेली आहे केमिकलची तर ती काढत असतात. आणि आता उर्वशी म्हणते की मला माहिती होतं नक्की काहीतरी घोळ होणारच. सावी म्हणते की मावशी, मला खरंच आता नाही सहन होत. आणि तेवढ्यात सावी आता बेशुद्ध पडते. तर आता उर्वशी आणि प्रिया जोरात ओरडतात की सावी. तेव्हा आता उर्वशी प्रियाला म्हणते की तू अगोदर तुझं नाक आहे तर ते कव्हर कर, म्हणजे अगदी ते वास आपल्याला येऊन देऊ नकोस, नाहीतर आपणच बेशुद्ध पडू. म्हणून त्या पदराने मात्र आता दोघी आपलं नाक बंद करून सावीच्या चेहऱ्याला लागलेली जी मेहंदी आहे तर ती पुसत असतात. प्रिया आता म्हणते की सावी, अगं सावी उठ ना. आणि आता ती उर्वशीला विचारते की आता काय करायचं. आता मात्र प्रिया आणि ही उर्वशी आहे तर त्या खिडकीमध्ये येतात. आता बाहेर मेहंदी वगैरे काढून झालेली असते. सायली म्हणते की हे बघ गिरिजा, तुमच्या हातावर नावं का एकमेकांची लिहिलेली आहेत तुम्हाला माहिती आहे का. रुद्र म्हणतो की आमच्यासाठी सगळं काही नवीन आहे, तुम्ही सांगा आता आम्हाला नक्की काय आहे हे सर्व. सायली आता म्हणते की हे बघा, तुम्हाला मात्र आता एकमेकांना हातावरच्या मेहंदीसारखं जपायचं आहे. तर गिरिजा आता सायलीकडे पाहत असते. त्यानंतर आता रुद्रकडे ती पाहते आणि खूप खुश होऊन दोघे एकमेकांकडे हसतात. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की तुम्हाला आता एकमेकांची जी काही नावं आहे तर ती एकमेकांच्या मनावर जर कोरलेली असेल तर. तेव्हा आता सायली म्हणते की तर एकमेकांची मनं जपायची असतात.
सायली गिरिजाला म्हणते की गिरिजा, अगं तुला माहिती आहे का, लग्नासाठी ही मेहंदी का काढतात बरं? कारण मेहंदी हा एक शुभ शकून मानला जातो, म्हणजे एखादा मंगलमय आशीर्वाद म्हणला तरी चालतो. आणि हे पण तुला माहिती आहे का, मेहंदी जितकी रंगते ना तितकं आता सासरच्या लोकांचं प्रेम वाढतं असं म्हणतात. आणि हे पण तुझ्या हातावरची मेहंदी तर अगदी गडद रंगणार आहे, माझी पूर्ण खात्री आहे. म्हणते की अगं तेवढंच प्रेम तुला तुझ्या सासरच्या लोकांचं मिळणार आहे. आता वासंती खूप खुश होऊन हसते आणि अर्जुनला सुद्धा खूप हसू येतो. गिरिजा आता रुद्रकडे बघून हसते आणि उर्वशीला मात्र हे बघून आता खूपच जळफळाट होतो. ती लगेच आता खिडकी बंद करून घेते. आता वैतागून म्हणते की कष्टाने खूप इतका प्लॅन मोठा केला होता, ह्या सावीने मात्र सगळा घोळ करून ठेवला आणि वर मात्र तुला शिव्या खाव्या लागल्या, हे मात्र काही वेगळंच. तेव्हा आता प्रिया म्हणते की नाही, मी त्या सायलीला नाही सोडणार. त्यांच्या समोर त्या सायलीने आता माझा अपमान केलेला आहे. आता मात्र रुद्र आणि गिरिजा हे दोघांचं लग्न मोडणं हे फक्त तुमचं मिशन नाही, माझं सुद्धा मिशन झालेलं आहे. उर्वशी म्हणते की मिशन फक्त बोलून होत नाही, त्यासाठी काहीतरी करावे लागते. आणि ही मात्र येथे बेशुद्ध पडलेली आहे आणि त्यात म्हणजे ती सायली सुद्धा आता त्या गिरिजाच्या मदतीला आलेली आहे. आता प्रिया म्हणते की येऊन द्या, तिला सुद्धा मी उलथडून पाडते. अजून तर खूप काही विधी बाकी आहेत. आतापर्यंत फक्त मेहंदी हाताला लागलेली आहे, अजून तर हळद बाकी आहे. तेव्हा मात्र आता उर्वशी म्हणते की हो ना, हळदीचं जे प्लॅनिंग आहे तर ते नीट विचार करून आपल्याला करावं लागेल, कारण कोणताही प्लॅन फेल जायला नकोय. तेव्हा आता प्रिया म्हणते की नाही होणार, कारण प्लॅनच्या बाबतीत तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आता मात्र गिरिजाच्या हळदीमध्ये आपण आपला प्लॅन सक्सेस करूयात, कारण हरलेला तो माझ्या सायलीचा जे चेहरा आहे तर तो बघण्यासाठी मला खूप मजा येईल. तर तेव्हा आता उर्वशी म्हणते की हो, तू तुझी मजा घे, परंतु मी मात्र आता त्या गिरिजाच्या आयुष्यातून कायमची ती कशी निघून जाते ते मी पाहते. तिला काही झाले तरी आता आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातून बाहेर काढायचं आहे, कारण ती माझ्या डोक्यावर येऊन बसलेली आहे. सगळ्याला सुरुवात झालेली आहे तर ती तिच्या बापापासून. त्यावर तर प्रिया विचारते की एक मिनिट, तिच्या बापापासून कशी? त्यावर तर उर्वशी म्हणते की तिचा बाप आजारी होता आणि त्याला ऑपरेशन साठी पैसे हवे होते आणि आमच्या दादासाहेबांना लगेच त्या गिरिजाच्या प्रेमाची हुरळ पडली आणि लग्न करण्याच्या अटीवरून मात्र त्यांनी तिला मदत केली. आणि आता मात्र ही बया गिरिजा आहे ना, ती माझ्या डोक्यावर बसली. तेव्हा आता प्रिया म्हणते की उतरेल, ती बया नक्की तुमच्या डोक्यावरून उतरेल. तेव्हा आता उर्वशी विचारते की काय प्लॅन रेडी आहे का? प्रिया म्हणते की हो, प्लॅन रेडी आहे, कारण जी मुलगी स्वतःच्या बापासाठी लग्नाला तयार होऊ शकते तीच मुलगी स्वतःच्या बापासाठी लग्न सोडून सुद्धा जाऊ शकते. हे ऐकून आता उर्वशी तर खुश होते आणि म्हणते की प्रिया, अगं तू खरंच कमाल आहेस. प्रिया म्हणते की आता बघूयात की त्या बापाची लाडकी लेक मात्र बोहल्यावर कशी उभी राहते. त्यानंतर आता इकडे साक्षी टेन्शन मध्ये असते आणि ती अण्णांना फोन लावण्याचा प्रयत्न करत असते. आता सचिन तिथे बेडवर असतो. सचिन तिच्याकडे पाहतो आणि विचारतो की काय झालं सॅम, अगं तू इतकी टेन्शन मध्ये का दिसतेस, कुणाला फोन लावतेस? आता साक्षी म्हणून जाते अण्णांना. तेव्हा आता अण्णा म्हटल्यानंतर आता सचिन विचारतो की कोण अण्णा, म्हणजे आता तुझे वडील तर. आणि काय झालं त्यांना? साक्षी आता मनात म्हणते की जर याला सांगित बसले तर मात्र अवघड होईल, याच्यापासून आता काही सांगायला नकोय. म्हणून तिचं म्हणते की नाही, अण्णा फोन उचलत नाही. अण्णांना मी फोन करते, मेसेजेस करते, परंतु अण्णा काही फोन उचलत नाही. कोणत्याच मेसेजला ते रिप्लाय नाही देत, फोन सुद्धा ते नाही उचलत, अशी सारखी म्हणत असते. तेव्हा आता सचिन म्हणतो की हे बघ सॅम, तू फोन तिकडे ठेव आणि बसवर येते माझ्या शेजारी. तेव्हा आता साक्षी तिथे शेजारी बसते तर सचिन तिला म्हणतो की अगं त्यात इतकं अस्वस्थ होण्यासारखं काय आहे? अगं ते तुला नक्की कॉल करतील, काहीतरी कामात असतील म्हणून ते तुला कॉल करत नसतील, किंवा ते नेटवर्क एरियामध्ये नसतील, त्यामुळे तू इतकं टेन्शन घेऊ नकोस. आणि मला एक गोष्ट सांग बरं, आता या वेळेस तुझं त्यांच्याकडे नेमकं काय काम आहे म्हणून तू त्यांना सारखं मेसेज करते, कॉल करते? किंवा आता साक्षीला आता सचिनला हे सर्व कसं सांगायचं तेच काही कळत नाही. आता ती टेन्शन मध्येच असते आणि सचिनकडे पाहते. त्यावर तर सचिन पुन्हा तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो आणि आता मात्र तो तिला मिठीत घेतो आणि म्हणतो की सॅम, अगं रिलॅक्स हो, नको इतकं टेन्शन घेऊस. अगं तू त्यांना इतके कॉल केले, मग ते नक्की तुला अगदी त्यांचे मिस कॉल बघून कॉल करतील, कॉल बॅक येईलच तुला. आणि रिलॅक्स म्हणून तो आता जवळ घेत तिला अगदी समजावतो. तेव्हा आता साक्षी सुद्धा त्याच्या मिठीमध्ये जरा थोडीशी निवांत होते. त्यानंतर आता इकडे सायली आणि ही अर्जुन तेथेच असतात. आता सायली खुशत म्हणते झाली तर मेहंदी काढून. अर्जुन म्हणतो की काय झाली? म्हणून आता अर्जुन रुद्रला धरतो आणि गिरिजा शेजारी त्याला बसवितो आणि म्हणतो की चला आपण छान असा फोटो काढूयात. मात्र आता तेथे आलेले सगळे काही अगदी त्या मुली आहेत तर त्या त्यांची गंमत करतात. आता मात्र दोघं एकमेकांची मेहंदी वाळवा बर का. सर्वांना आता छान असं हसायला येतं. तेव्हा मात्र आता त्यातील एक ताई म्हणतात की अगं पण वाळवणार कशी? आणि तेवढ्यात आता गिरिजाची एक मैत्रीण म्हणते की गिरिजा
तू मात्र फुंकर मार आता रुद्रदादांच्या हातावर. तेव्हा आता गिरिजा तिला रागाने म्हणते की अगं तू जरा गप्प बसतेस का. तेव्हा आता सर्वांना खूप हसायला येत असतात. सर्वजण खूपच खुश असतात. रुद्र मात्र आता गालातल्या गालात हसतो आणि खूपच आता खुश होत गिरिजाकडे पाहत असतो. ह्यावर मात्र आता अर्जुन फोटोग्राफरला म्हणतो की जरा रोमॅन्टिक पोज होऊन द्या. तेव्हा आता लगेच फोटोग्राफर त्यांचे फोटो घेण्यासाठी त्यांना व्यवस्थित पोजमध्ये आता बसायला सांगतात. आणि आता मात्र फोटोग्राफर गिरिजाताई आणि रुद्रदादा यांना उभं राहायला सांगतात, कारण आपले मस्त फोटो काढायचे आहेत. तेव्हा आता दोघे उभे राहतात. तेव्हा फोटोग्राफर म्हणतो की काय हो भाऊ, अहो जरा जवळ या ना. तेव्हा आता दोघेही खूप लाजत असतात, एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा आता रुद्र मात्र तिच्या गळ्यामध्ये हात घालतो, तिला जवळ घेतो आणि मस्त आता फोटो काढला जातो. गिरिजा छान अशी स्माइल देते. त्यानंतर फोटोग्राफर त्यांना आता एकमेकांना मेहंदी दाखवायला सांगतात, कारण त्याच्या पोजमध्ये त्याला फोटो घ्यायचा असतो. आता दोघेही एकमेकांचा हात असा समोर धरतात. आता गिरिजाच्या हातावर रुद्रचं नाव असतं आणि रुद्रच्या हातावर गिरिजा हे नाव असतं. आता मात्र मस्त असे फोटो काढले जातात. वासंती खुश होत दोघांकडे पाहत असते. आता हा फोटोग्राफर आता फोटो काढत असतो. सगळेजण आता फोटोच्या कार्यक्रमात मग्न असतात. तेवढ्यात आता अर्जुन सायलीच्या हाताला धरतो आणि तिला जरा बाजूला घेऊन येतो. तेव्हा आता गिरिजा आणि रुद्र हे आता फोटो काढत असतात आणि तेवढ्यात गिरिजा थोडीशी बाजूला होते. रुद्र आता देवी आईकडे बघून अगदी हसतो आणि आपल्या मनात देवी आईला म्हणतो की देवी आई, तुझ्या साक्षीने मात्र मी आता गिरिजांच्या प्रेमात पडलो आणि आज मात्र यांच्याशी माझं लग्न सुद्धा होतंय. खरंच मी खूप आनंदी आहे. देवी आई, अगदी माझ्या मनातील मुलीशी माझं लग्न होत आहे. माझ्यासारखं नशिबात दुसरं कोण असेल ग. त्यामुळे देवी आई तुझा आशीर्वाद कायम आमच्यावर असाच असून दे. त्यानंतर आता गिरिजाच्या मनामध्ये एक सल सुरू असते. ती आता देवी आईला हात जोडते आणि म्हणते की देवी आई, अगं तुला माहिती आहे की हे लग्न नाही आणि तो माझ्यासाठी एक व्यवहार आहे आणि आता देवी आई तुलाच माहिती आहे पुढे नक्की काय होणार आहे ते. तेव्हा आता गिरिजा ही रुद्रकडे पाहत असते आणि रुद्र गिरिजाकडे. तेव्हा आता गिरिजा लाजते आणि खाली पाहते. त्यानंतर आता अर्जुन सायलीला घेऊन इकडे रूम मध्ये येतो आणि दरवाजा बंद करून घेतो. तेव्हा आता सायली म्हणते की अहो काय करतात तुम्ही, नक्की तुमचं काय सुरू आहे, काही चावटपणा करायचा नाही. तर अर्जुन रोमॅन्टिक मूड मध्ये म्हणतो, हे बघ मी कुठे चावटपणा करतोय, म्हणून तो सायलीला खुणावत असतो. सायली म्हणते की हे बघा जाऊन द्या मला. अर्जुनने आता सायलीचा हात धरलेला असतो. सायली लाजत म्हणते की अर्जुन सर हात सोडा, बाहेर प्रिया आलेली आहे, ती काही पण करेल, त्यामुळे मला जाऊन द्या. अर्जुन म्हणतो की हो का. अर्जुन तिला खुशत म्हणत असतो की आज मात्र तू सगळ्यांच्या समोर प्रियाला जे काही ऐकवलं आहेस ना, नंतर मात्र प्रिया आता काही परत डोकायला येत नाही. आणि हे बघ जेव्हा मात्र सायली तू 2 पॉइंट्स होतीस ना, तेव्हा मला एक शब्द आठवतो आणि तेव्हा मात्र मी अजून सुद्धा तुझ्या प्रेमात पडतो. आणि तो आता सायलीला आय लव्ह यू सो मच बायको असं म्हणतो. तेव्हा आता सायली खूप खुश होऊन हसते आणि म्हणते की अर्जुन सर, अहो हे सर्व मला माहिती आहे, पण तरी सुद्धा मला जाऊन द्या ना, म्हणून ती हात सोडण्यासाठी सांगत असते. अर्जुन काही तिचा हात सोडत नसतो आणि तोच आता म्हणतो की नाही सोडणार. सायली म्हणते की अर्जुन सर काय चाललं तुमचं. तेव्हा इथे कुठे. आता अर्जुन म्हणतो की इथे कुठे म्हणजे काही सायलीला सोडत नसतो आणि तो तिला अगदी बेडवर बसवतो. सायली विचारते की सर तुमच्या मनात नक्की काय आहे, काय चालले तुमचे. तेव्हा आता अर्जुन तिला बेडवर बसवतो आणि तो गुडघ्यावर बसून आता तिच्या शेजारी बसतो, म्हणजे आता तो सायलीच्या समोर बसतो आणि सायलीकडे पाहत असतो. तेव्हा आता सायली म्हणते की अर्जुन सर काय करतात तुम्ही. तेव्हा आता अर्जुन आपला हात पुढे करून मेहंदीचा कोण आहे तर तो सायली समोर धरतो. तेव्हा सायली म्हणते की काय मेहंदी आणि हे काय आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हे बघ, आपल्या दोन्ही लग्नामध्ये आपण असले विधी नाही करू शकलो. आता सायली आणि आता अर्जुन ह्या दोघांना मात्र आता त्यांच्या लग्नाची क्षण आहे तर ते आठवतात, कारण आता दुसऱ्या वेळेस जे काही लग्न झालं ते सुद्धा कशा पद्धतीत झाले आणि पहिल्या वेळेचं जे काही लग्न आहे ते सुद्धा किती घाईत झाले, हे सर्व काही त्या दोघांना आठवते. अर्जुन म्हणतो की मग दोन्ही लग्नामध्ये आपण हे जे काही विधी आहे ते नाही करू शकलो, मग आता ह्या वेळचा जो काही क्षण आहे तो कसा वाया घालवायचा. तेव्हा आता सायलीला गोडसं हसू येतं. ती अर्जुनकडे बघून हसते, म्हणून तो सायलीचा हात पुढे मागतो आणि आपल्या हातामध्ये सायलीचा हात धरून तिच्या हातावर आपल्या हाताने मेहंदी काढतो तिच्याकडे बघत. तेव्हा मात्र आता अर्जुन खुश होत आता सायलीच्या हातावर आता अर्जुनचं नाव काढतो. तेव्हा आता सायली खूप खुश होऊन हसते आणि अर्जुनच्या हातातील आता जो काही कोण आहे तर तो आपल्या हातात घेते आणि त्याला खुणावते, म्हणून तो आता सायलीची गंमत करत असतो. सायलीने हात धरला की तो फुंकर मारत असतो. सायली आता अगदी रुसून बसते. तेव्हा आता तो सायलीच्या शेजारी तिकडून येऊन बसतो. सायली पुन्हा आपलं तोंड वळवते. अर्जुन पुन्हा तिचा चेहरा धरतो आणि आपल्याकडे चेहरा करून अगदी कान पकडून तिची माफी मागतो.
तिला सॉरी म्हणतो. तेव्हा आता सायली खूप खुश होत आता हसते. अर्जुन लगेच आपला हात पुढे करतो आणि सायली आता खूप खुश होत आणि आपला हात पुढे करून सायली अगदी त्याच्या हातावर मस्त यस असं नाव आता सायलीचं काढते आणि दोघेही आता आपले हात एकमेकांच्या समोर धरतात. आता मात्र सायलीच्या हातावर आता अर्जुनचं नाव आणि यस आता सायलीचं नाव मात्र आता दोघेही पाहत असतात आणि दोघे आता खूपच खुश होतात. त्यानंतर आता इकडे कल्पनाची धावपळ सुरूच असते. आता ती प्रतिमाकडे काही साड्या घेऊन येते आणि प्रतिमाला विचारते की मला एक गोष्ट सांग बरं, यातील कोणती साडी आता अस्मिताला आपण घालायला द्यायची आहे बरं. त्यावर तर प्रतिमा आत्या म्हणते की अगं मला का विचारतेस, अगं अस्मिताला जी साडी अगदी नेसायला आवडेल ती तिच्या चॉईसची साडी तिला तू नेसायला दे बरं. अस्मिता मात्र स्वतःशी हसत असते आणि ह्या दोघींच्या गप्पा ती ऐकत असते. त्यावर तर कल्पना म्हणते की हे बघ, मी अस्मिताला विचारलं तर ती काय म्हणते की आत्या सांगेल आणि आता आत्याला विचारलं तर आता आत्या काय म्हणते की अस्मिता सांगेल. नक्की तुम्ही सांगा की मी काय करू बरं. तेव्हा आता अस्मिता म्हणते की आत्या तू चॉईस कर, कारण तुझा चॉईस मस्त आहे. त्यावर त्या प्रतिमा आत्या मात्र आता अस्मितासाठी साडी चॉईस करत असते आणि मग ही जरा साधी वाटते का, बघू दुसरी बघू. तेव्हा मात्र आता प्रतिमा त्यातील लाल आणि हिरव्या रंगाची जी काही कॉम्बिनेशन आहे तर ती साडी काढते. अस्मिताला विचारते की तू ही नेसशील का आणि ही साडी तुला खरंच खूप छान दिसेल. त्यावर आता अस्मिता खुश होऊन चालेल असं म्हणते तर प्रताप सुद्धा खूप खुश होतो. त्यानंतर आता कल्पना म्हणते की चला आपल्याकडे वेळ फार कमी आहे, आपल्याला आणखीन बाकीचं सर्व काही आवरायला घ्यायचं आहे, चला लवकर तयारी करूयात. आणि आता ती विमलला आवाज देते आणि म्हणते की विमल अगं किचनमध्ये काही सामान आहे का आपल्या यादीमध्ये घ्यायला, तर सांग लवकर, चेक कर बरं. विमल ताई म्हणतात की हो लगेच सांगते. त्यानंतर आता हे सगळं काही यादी वगैरे करता करता प्रतिमा आत्या अस्मिताला विचारते, अस्मिता अगं सचिनची सुद्धा काही बोलणं वगैरे झालं की नाही, अगं तू नक्की कधी येतोय आणि तो आहे तरी कुठे. तेव्हा आता अस्मिताचा चेहरा पडतो. त्यावर तर कल्पना म्हणते की अगं मी त्याला फोन करायचं विसरूनच गेले. त्यावर तर कल्पना लगेच अस्मिताला म्हणते की हे बघ तू सचिनला फोन कर आणि त्याला लगेच बोलावून घे. त्यावर तर अस्मिता म्हणते की हो करते. त्यावर लगेच कल्पना म्हणते की अगं तू आत्ताच त्याला फोन कर. तेव्हा आता अस्मिता म्हणते की हो लगेच करते. म्हणून अस्मिता आता ह्या सचिनला फोन लावत असते आणि तेवढ्यात आता अस्मिता सचिनला फोन करते. आता सचिन मात्र साक्षीला मिठीमध्ये घेऊन बसलेला असतो आणि त्याच वेळेस आता बेडवर तो फोन पालथा पडलेला असतो आणि आता सचिनच्या मोबाईलवर आता एडी नावाने आता अस्मिताचा फोन हा सेव्ह असतो आणि आता फोन येतो, फोन वाजतो. आता मात्र सचिन फोन पाहतो तर कुणाचा आहे. आता अस्मिताचा फोन बघून अगदी घाबरल्यासारखा होतो. तो साक्षीकडे पाहतो आणि साक्षी लगेच आता डोळे बंद करून याच्या मिठीत झोपलेली असते आणि आता फोनचा आवाज ऐकल्यानंतर ती लगेच डोळे उघडते. आता मात्र सचिन लगेच आता रिंग कमी करतो आणि फोन परत पालथा ठेवतो. आता साक्षी त्याला म्हणते की अरे फोन घे की. किंवा आता थोडंसं कावराबावरू होऊन तो म्हणतो की हो घेतो आणि आता अस्मिता ही फोन करतच असते तर साक्षी आता बाजूला होते. तेव्हा आता तो साक्षी थोडीशी बाजूला होते आणि तो आता हळूच आवाजात म्हणतो की हॅलो. अस्मिता म्हणते की सचिन अरे तू किती वेळ लावला फोन उचलायला, अरे तुला माहिती नाही का उद्या माझं ढोळं जेवण आहे, यायचं आहे बरं का तुला. तेव्हा आता साक्षी ही सचिनकडे पाहत असते. सचिन तिच्याकडे बघत म्हणतो की अच्छा मग अगोदर का सांगितलं नाहीस. तेव्हा आता अस्मिता म्हणते की अरे आत्ताच ठरलं आणि घरच्या घरी छोटंसंच करायचं आहे आणि तू येणार आहेस का. तेव्हा आता सचिन म्हणतो की ऑफकोर्स 100% आणि बरं चल मी आत्ता फोन ठेवतो, मी नंतर बोलतो, बाय बाय करत तो आता फोन ठेवतो. आता मात्र घाईने तो फोन कट करतो. अस्मिताला सुद्धा जरा वेगळंच वाटतं. त्यानंतर आता साक्षी विचारते की काय रे काय झालं, कुणाचा फोन होता. तेव्हा आता सचिन मुद्दाम खोटं बोलतो की अगं जवळच्या एका मित्राचा फोन होता, अगं त्याच्या घरी फॅमिली फंक्शन आहे, त्याने बोलावलं आणि मला जावंच लागेल. त्यावर तर लगेच साक्षी विचारते की अरे मग त्यात इतकं टेन्शन घेण्यासारखं काय आहे बरं काकी. तेव्हा आता सचिन म्हणतो की हो तेच ते आणि साक्षी आता त्याच्याकडे पाहतच असते. त्यानंतर आता इकडे कल्पना ही अस्मिताला विचारते की काय ग काय झालं, सचिन काय बोलला. तेव्हा आता अस्मिता कल्पनाच्या चेहऱ्यावर हसून म्हणते की येतो म्हणाला, परंतु अस्मिताला नक्की आता काहीतरी संशय येत असतो. त्यानंतर आता इकडे सायली आणि गिरिजा रूम मध्ये असतात. आता मात्र सायली खुश होत तिला म्हणत असते की गिरिजा अगं तुझ्या हातावर खरंच किती छान मेहंदी जास्त रंगलेली आहे, नवऱ्याचं मात्र तुझ्यावर छान असं जास्त प्रेम असणार आहे. तेव्हा मात्र आता गिरिजा म्हणते की अगं तू तर म्हणाली होतीस की मेहंदी रंगल्यावर फक्त नवऱ्याचंच नाही सासू आणि सासऱ्यांचं सुद्धा प्रेम मिळतं. त्यावर तर सायली म्हणते की अगं नवऱ्याचं मिळालं तर सासू आणि सासऱ्यांचं सुद्धा त्यामागे आलंच.
गिरिजा थोडी शांतपणे म्हणते की काय माहिती नक्की ह्या मेहंदीच्या रंगण्यामागे याचा अर्थ काय आहे तो. त्यावर तर सायली तिला विचारते की गिरिजा तू असं का बोलते. आणि तेवढ्यात आता मोनू आणि गिरिजाचे वडील दत्तू तेथे येतात. त्यांना बघून आता खूपच आनंद होतो. तर मित्रांनो, आता पुढच्या भागामध्ये नक्की महासंगमच्या दुसऱ्या भागामध्ये काय होतं ते आपण पुढच्या भागामध्ये बघूयात. धन्यवाद.